नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, शेतकरी ओळखपत्रे कसे काढायचे आपण तेच पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. agristack.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तरी लिंक ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी वरच्या साईडला लॉग इन विथ CSC याच्यावर क्लिक करायचं आहे. सध्या CSC मार्फत ॲग्रीस्टॅकचे रजिस्ट्रेशन चालू आहे. तर या ठिकाणी लॉग इन विथ CSC वर तुम्हाला ID पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी थोडा लोड घेईल. तर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर वरी OTP ऑप्शन राहू द्या, नसेल तर बायोमेट्रिक डिव्हाइस करा. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून घ्या आणि आधार मोबाईल नंबर लिंकवर एक OTP येणार आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला OTP येईल लगेच. तर या ठिकाणी अशा प्रकारे OTP आलेला आहे. काही गडबड करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला OTP टाकायचा आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. तर OTP टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी मोबाईल व्हेरीफाय होण्यासाठी मोबाईलवर एक OTP येईल, तो पण या ठिकाणी टाकून घ्या. साईट थोडी स्लो चालत असल्यामुळे लोड घेत आहे. OTP टाकून व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी ईमेल ID तुमचा नाही टाकला तरी चालेल, मॅन्डेटरी नाही आहे. खाली तुमचं नाव दाखवत आहे, व्यवस्थित आहे का पाहून घ्या. इंग्रजीमध्ये मराठीमध्ये जर चुकलं असेल तर ते तुम्ही मराठीमध्ये या ठिकाणी टाकू शकता. तर या खाली जेंडर, तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे ते या ठिकाणी टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ येस तुमचं ऑटोमॅटिक दाखवणार आहे. तुमचं फादर्स नेम या ठिकाणी दाखवणार आहे. खाली आल्याच्यानंतर फॉर्मल डिटेल्स या ठिकाणी काही नाही टाकले तरी चालते. या ठिकाणी तुमचा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. आधारप्रमाणे खाली आलेलं आहे. तर तुमचं वरी ॲड्रेस इन इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. तुमच्या गावाचं नाव, पिनकोड वगैरे जे काय असेल ते या ठिकाणी टाकून घ्या. टाकल्याच्या नंतर खाली लँड ओनर, तुमची जमीन तुम्ही स्वतः ओनर आहात का तुम्ही किरायाने घेतलेली आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. ओनर असाल तो ओनर निवडा. ओनर निवडल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी ॲग्रिकल्चर ऑटोमॅटिक, या ठिकाणी तुम्हाला तुमची लँड डिटेल्स टाकायची आहे. फीस लँड डिटेल्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा या ठिकाणी जिल्हा टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित पूर्ण माहिती टाकून घ्या, गडबड करू नका. जिल्हा टाकल्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर अशा प्रकारे साईट चालत नसल्यामुळे याच्यामध्ये दाखवत नाही सध्या, पण थोड्या वेळाने लगेच दाखवल, त्याच्यामुळे गडबड करू नका. तालुका निवडल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे, विलेज. या ठिकाणी गाव नाव निवडल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे, म्हणजेच गट नंबर. आणि या ठिकाणी सब सर्वे नंबर म्हणजे ऑब्लिकमध्ये प क ड असं काय असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तर या ठिकाणी काही नसेल तर काही टाकू नका. तर या ठिकाणी तुम्ही पूर्ण व्यवस्थित माहिती टाकल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव
आणि तुमचा गट नंबर, सर्वे नंबर टाकून सबमिट केल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमचं नाव खाली येणार आहे. तर या ठिकाणी तुमचं गाव दाखवेल, तुमचा गट नंबर, तुमच्या नावावर किती क्षेत्र आहे त्या गटामध्ये पूर्ण माहिती या ठिकाणी दाखवणार आहे. जर माहिती चुकीची येत असेल तर व्यवस्थित टाकून घ्या, एकदम सोपं आहे. टर्म अँड कंडिशन या ठिकाणी तुम्हाला राईट करायचे आहेत, सगळे वाचून घ्या. सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला OTP येईल, प्रोसेस टू ई-साईन. जर तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही बायोमेट्रिक डिव्हाइस हे सुद्धा वापरू शकता. तर या ठिकाणी OTP आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसणार आहे. या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे. या ठिकाणी आधारवर एक OTP येणार आहे. गेट OTP वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्लीज वेट असं दाखवत आहे, थोडा वेळ लागेल. ठिकाणी OTP आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा OTP आलेला एंटर करायचा आहे. आणि या ठिकाणी सबमिट बटनावर तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्याच्यानंतर थोडा वेळ थांबा. तो OTP सक्सेसफुल तुमचा झालेला आहे. ते या ठिकाणी थोडा लोड घेईल. या ठिकाणी अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला ते दाखवणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला बघा खाली दिसत आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. तुम्हाला व्यवस्थिशीर दाखवतो. साईटवर लोड असल्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल तुमचं मित्रांनो झालेलं आहे. तर या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करा. हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. हा नंबर टाकून पुन्हा आपण आपली स्टेटस चेक करू शकतो. तर स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला होम पेजवर जायचं आहे. तर या ठिकाणी आपण लॉग आउट करून घेऊ. या ठिकाणी लॉग आउट करून घेतल्याच्यानंतर तुम्ही तुमचं स्टेटस कधी पण चेक करू शकता. तर मित्रांनो, हे जे फार्मर ID कार्ड आहे हे सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण काढून घ्या. या ठिकाणी होम पेजवर आलेत नाही तर चेक स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही आधार नंबर टाकूनसुद्धा चेक करू शकता. आता रजिस्ट्रेशन नंबर जो आहे हा पण टाकून चेक करू शकता. या ठिकाणी चेकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस हे पेंडिंग दाखवत आहे. तर हे काही दिवसांना 8-10 दिवसामध्ये अप्रूव्ह दाखवेल आणि तुमचं ID कार्ड हे तयार होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.